Okay, students, good morning. In the last lecture, we learned about the oxidizing agent and reducing agent. What are their property? I would like to revise the property of oxidizing agent or nature. Oxidizing agent काय करतो? पहिल्यांदा स्वतःच रिडक्शन करून घेतो, दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतो. म्हणजे इलेक्ट्रॉन ऑब्झॉर्व करतो. ओके, किंवा त्याला ऑक्सिजन ॲड करतो. इलेक्ट्रॉन ऑब्झर्व तर करतो किंवा त्याला ऑक्सिजन ॲड करतो किंवा त्याचे हायड्रोजन तर आपल्याकडे काढून घेतो. तो झाला ऑक्सिडायझिंग एजंट. त्याचं ऑक्सिडेशन ओव्हरऑल स्टेटमध्ये जर ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय, तर ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे इलेक्ट्रॉन काढून घेणारा, त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे ती वाढवणारा, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी क्रिएट करणारा दुसऱ्याकडे, त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो आपण ऑक्सिडायझिंग एजंट. आता रिड्युसिंग एजंट कसं आहे? उलटा. रिड्युसिंग एजंट स्वतःचे इलेक्ट्रॉन त्याला देणारा, स्वतःचं ऑक्सिडेशन करणारा आणि त्याचं काय करणारा? रिडक्शन करणारा, म्हणजे रिड्युसिंग एजंट. ओके, ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंटमध्ये एक सिंपल कंपॅरिझन आहे, सिंपल एक रिलेशन आहे ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंटमध्ये. तर सिंपल कंपॅरिझन आणि सिंपल रिडक्शन जर तुम्ही बघितलात तर ते असं आपण अंडरस्टँड करू शकतो की त्याच्यामध्ये एक जण इलेक्ट्रॉन लॉस करतो, दुसरा इलेक्ट्रॉन गेन करतो. म्हणजे सगळा खेळ हा इलेक्ट्रॉनचा आहे. सगळा हा जो खेळ आहे तो इलेक्ट्रॉनचा आहे. कारण इलेक्ट्रॉन मुवमेंट, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रॉन, केमिकल रिॲक्शन्समध्ये सुद्धा काय होतं? इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफॉर्मेशन, इलेक्ट्रॉनची मुवमेंट होते. आता याची स्टडी कोण करते म्हटलं तर त्याची आपल्याला विचार करायचा आहे. बघा, याचा काय विचार करायचा आहे आपल्याला? आता एक सिंपल पॉईंट तुम्हाला सांगतो मी, याचा कसं आपण थिंक करू शकतो. तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये रिडक्स रिॲक्शनमध्ये हे जे दोन रिॲक्शनचं कॉम्बिनेशन आहे, रिडक्शन आणि ऑक्सिडेशनचं कॉम्बिनेशन आहे, त्याच्यामध्ये मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन कशी होते? मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इन रिडॉक्स रिॲक्शन, मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन और ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रॉन तुम्ही म्हणू शकता. मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इन रिडॉक्स. ओके, मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इन रिडॉक्स रिॲक्शन. सगळ्यात महत्त्वाचं काय? मुवमेंट करत असताना किंवा मुवमेंट आपल्याला करायची आहे, त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय? तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की एक इलेक्ट्रॉन लूज केला पाहिजे, एकाने इलेक्ट्रॉन गेन केला पाहिजे. आता सिम्पल तुम्हाला सांगतो मी. याने हा एकदम त्याच्या न्यूट्रल स्टेटमध्ये, त्याचं कॉन्फिगरेशन काय? 281 Cl. हा सुद्धा एकदम न्यूट्रल स्टेटमध्ये आहे. समजा, जस्ट समजूत म्हणून ॲक्च्युली हा Cl2 असतो, परंतु आपण ह्याला 2 घेऊ बॅलन्सिंग जर म्हटलं तर, रिॲक्शनची बॅलन्सिंग जर म्हटलं तर. जसं आपण मोल कन्सेप्टमध्ये आपण स्टॅइकिओमेट्री शिकलेली आहे, बॅलन्सिंग शिकलेली आहे. तर बघा, हा 287 काय 287 ह्यानं काय करणार? एक इलेक्ट्रॉन लूज करणार आणि हा काय करणार? एक इलेक्ट्रॉन गेन करणार. हा इलेक्ट्रॉन लूज करणार आणि हा इलेक्ट्रॉन गेन करणार. म्हणजे हा इलेक्ट्रॉन लूज करतोय, हा इलेक्ट्रॉन गेन करतोय. तर एक प्रकारे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रॉन व्हायला लागले, मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन व्हायला लागली. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम दिस ॲटम टू दिस ॲटम. म्हणजे काय झालं? इथं 2NaCl फॉर्म झालं. आता ॲक्च्युली हे और ह्याला तुम्ही Na+ आणि Cl- म्हणू शकता. ॲक्च्युली हे NaCl केव्हापर्यंत आहे? केव्हा आहे? जर सॉलिड आहे, क्रिस्टल आहे तर NaCl आहे. पण जसं तुम्ही पाण्यामध्ये टाकाल, वॉटरमध्ये टाकलं काय होते? वॉटरमध्ये जेव्हा ते सॉल्युबल होते, दिसत नाही. बघा, साल्ट थोड्या वेळाने 1-2-3 मिनिटं तुम्ही हलवा वॉटरमध्ये टाकून, तुम्हाला दिसत नाही. काय दिसत नाही? कारण त्याचं डिसोसिएशन होतं. म्हणजे काय होतं? 28 इथं काहीच नाही, एक इलेक्ट्रॉन ह्यानं लूज केला, म्हणजे ह्यानं इलेक्ट्रॉन इथं गेन केला आहे. ओके, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, ओके, Cl- 288 ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, Cl- 2,8 288
झालं का? ही काय झाली? ही इलेक्ट्रॉनची ट्रान्सफर झाली, मुवमेंट झाली इलेक्ट्रॉनची. ह्या मुवमेंटला, ह्या ट्रान्सफरला जर आपण बघायचं म्हटलं, मुवमेंट करायची जर म्हटलं, तर काय करणार आपण याला? तर आपण या मुवमेंटला किंवा या ट्रान्सफॉर्मेशनला, ठीक आहे, आपण एका ह्याच्यानं टाकतो, एका वेगळ्या अँगलनं टाकतो. तो अँगल कोणता? तो मुवमेंटचा अँगल, ट्रान्सफॉर्मेशनचा अँगल आहे. आता असंच ट्रान्सफॉर्मेशन फक्त इथंच होतं असं नाही, बऱ्याच रिॲक्शनमध्ये होतं, ठीक आहे. आणि कधी हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ना, हे रेडॉक्स रिॲक्शन आहे एक प्रकारे. एक जण बघा ना, इथं काय व्हायला लागले, हा इलेक्ट्रॉन काय करतोय, हा इलेक्ट्रॉन लूज करतोय, म्हणजे ह्याचं काय व्हायला लागलं, ह्याचं ऑक्सिडेशन व्हायला लागले. जो इलेक्ट्रॉन लूज करतो त्याचं ऑक्सिडेशन होतं, आणि जो इलेक्ट्रॉन गेन करतो त्याचं रिडक्शन होतं. म्हणजे याचं झालं ऑक्सिडेशन, याचं झालं, हा ऑक्सिडायझेड स्टेट आहे, म्हणजे ऑक्सिडेशन झाल्यानंतरची स्टेट ही आहे, आणि ही रिडक्शन झाल्यानंतरची स्टेट ही आहे. तर इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतरची स्टेट ही आहे, ही करण्याच्या अगोदरची स्टेट आहे, आणि हे मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन आणि ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. आता कधी याच्यामध्ये एक छोटासा पॉईंट, अजून असे खूप सारे येते एक्झाम्पल्स. तर KBr घ्या तुम्ही, किंवा ZnS घेतो आपण, किंवा ZnS म्हणा, किंवा MgO2 समजा, हे O2 आहे, Mg बघा. Mg काय आहे? 282 आहे. O काय आहे? 2,6 आहे. जेव्हा इथं 2MgO तयार होईल, किंवा इथं Mg+2 होईल आणि O डायनिगेटिव्ह होईल, हे पण डिसोसिएट झाल्यानंतरचा विषय आहे, ठीक आहे. तर इथं काय होईल? 2,8,2 आहे इथं. ह्यानं काय फॉर्म केले? 2 इलेक्ट्रॉन ह्यानं लूज केले ना याला. आणि हे बघा, ही इलेक्ट्रॉनची ट्रान्सफॉर्मेशन कुणावर डिपेंड असते? तिच्या ऑक्टेटवर डिपेंड असते, डिपेंड ऑन ऑक्टेट. आपल्याला तर माहिती आहे, आपल्याला काय माहिती आहे? आपल्याला माहिती आहे की कोणता बी स्पेसिस स्वतःला स्टेबल करायचा प्रयत्न करतो. तो स्टेबल करत असताना एक तर इलेक्ट्रॉन लूज करू शकतो किंवा इलेक्ट्रॉन गेन करू शकतो. जो इलेक्ट्रॉन लूज करतो त्याच्याकडे आउटर इलेक्ट्रॉन्स थोडे कमी असतात, म्हणजे 2, 1, 3 असे असतात. 4 असतील तर तो मग शेअरिंग करतो, कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतो. तर इथं मोस्टली काय होतं, जेव्हा इलेक्ट्रॉनची संख्या कमी असते, 1, 2, 3 अशी, तेव्हा ते एलिमेंट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात, म्हणजे S ब्लॉक या साईडचे असतात तिकडले. जर तुम्ही पिरियोडिक टेबल असं इमॅजिन केला तर S ब्लॉक इथं, मध्ये D ब्लॉक असतात, मग तिकडे P ब्लॉक असतात. तर हे S ब्लॉकचे एलिमेंट जे आहेत ना, त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन लूज करण्याची कॅपॅसिटी आहे, कारण त्यांना माहिती आहे आपल्याकडे इलेक्ट्रॉन काय आहे, एक तर आउटर इलेक्ट्रॉन 1 आहे किंवा 2 आहे. मग आपण तेवढी पाहिजे तेवढी तिथं गेन करू शकत नाही, किंवा आपण ऑब्झर्व करू शकत नाही. मग काय करतात ते म्हणतात, ठीक आहे बाबा, मी 1-2 इलेक्ट्रॉन लूज करतो आणि ऑक्टेट कंप्लीट करतो. लाईक द सेम वे इथं मॅग्नेशियम घ्या किंवा सोडियम घ्या, हे अशा प्रकारे करायला लागले, किंवा कॅल्शियम घ्या. आता खूप सारे आहेत जे अशा प्रकारे येतात. बघा काय होते, आता ह्याने 2 इलेक्ट्रॉन लूज केला, ट्रान्सफॉर्मेशन. आता हीच मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. इथं ह्याची ऑक्सिडायझेड स्टेट काय झाली? 2,8. ह्याची काय झाली? 2,8. 2,6 होता ना, 2,8 झालं. असे खूप सारे आहेत. त्याची ऑक्सिडेशन स्टेट या प्रकारे आपण कंप्लीट करू शकतो, किंवा ते ऑटोमॅटिक ते ट्राय करतात. ह्याच्यामध्ये मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन होते, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन होते. आता इथं जर तुम्ही बघितलं तर हा काय आहे, याचं काय झालंय? याचं झालं ऑक्सिडेशन, म्हणजे रिड्युसिंग एजंट आहे. याचं काय झालंय? याचं झालं ऑक्सिडेशन, म्हणजे याला रिड्युसिंग एजंट असं म्हणतो आपण. आणि समजा आता दुसरं एखादी घेतो आपण, दुसरा कोणता पण दुसरा घेतला, ते बघा ह्याने किती इलेक्ट्रॉन? 2 इलेक्ट्रॉन लूज केले. तुम्ही म्हणता सर याने 2 का इलेक्ट्रॉन लूज केलं? 2 इलेक्ट्रॉन याच्यासाठी लूज केलं की याच्या आउटलेटमध्ये फक्त 2 होते, पण याला 2ची गरज होती, म्हणून हा 2 लूज करणार, हा 2 गेन करणार. आता असं गरजेचं नाही की याला 2ची, कधी कधी अशा इथल्या एलिमेंटला 1ची गरज असते. मग काय करायचं सांगतो मी, काय करायचं ते बॅलन्सिंग करत राहायचं. बॅलन्सिंग, इथं बॅलन्सिंग एक आहे. आता बघा दुसरं कसं होते, समजा इथं कॅल्शियम आहे, Cl2. बघा कॅल्शियम काय 2,8,8,2 आहे, म्हणजे आउटर इलेक्ट्रॉन 2 आहेत. ह्याची किती कॅपॅसिटी आहे इलेक्ट्रॉन लूज करण्याची? 2 कॅपॅसिटी इलेक्ट्रॉन लूज करण्याची, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन लूज करणार, ठीक आहे. हा जर 2 इलेक्ट्रॉन लूज करणार आहे तर हा 2 घ्यायला पाहिजे. आता बघा ह्याची काय कॅपॅसिटी आहे? 2,8,7. ह्याची कॅपॅसिटी एकच आहे, पण 2 क्लोरीन आहेत ना. 1 क्लोरीन, जसं आता इथं मी 2 सोडियम लिहिलो, कसं काय? कारण 2 क्लोरीन होते ना. 1 क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन घेईल, दुसरा क्लोरीन दुसरा इलेक्ट्रॉन घेईल, म्हणून इथं 2-2 बॅलन्सिंग झालं इथं. पण इथं एकच कॅल्शियम 2 इलेक्ट्रॉन देतो, 2 क्लोरीनचीच गरज आहे, जास्त गरजच नाही आहे. मग इथं काय होते? CaCl2. किंवा मग इकडे जर तुम्हाला डिसोसिएटेड फॉर्ममध्ये जर तुम्हाला सांगायचं म्हटलं, डिसोसिएटेड फॉर्ममध्ये जर तुम्हाला सांगायचं म्हटलं, Cl पॉझिटिव्ह
Cl मायनस इथं 2Cl मायनस झाले ना, 2,8,8 आणि हे 2 आहेत 8,8 म्हणजे 2 Cl ला एक इलेक्ट्रॉन भेटला. ह्याचे 2 इलेक्ट्रॉन आहेत ना, 2 Cl ला एक इलेक्ट्रॉन भेटला, त्याची स्टडी इथं आपण केलं. अशा प्रकारे हे जे आहे ना, आता हे एक नाही आहे, असे कितीतरी एक्झाम्पल्स आहेत. तुम्ही सुद्धा घरी करू शकता. आता असे तुम्हाला एक्झाम्पल्स, मी खूप सारे एक्झाम्पल्स तुम्हाला लिहून देतो, तुम्ही सुद्धा तसे घरी मुवमेंट ऑफ ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, मुवमेंट ऑफ ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन आरामात अशी मुवमेंट. आता बघा हे इथं नोट म्हणून एक पॉईंट देतो, कोणती एलिमेंट हे इलेक्ट्रॉन लूज करतात आणि कोणती एलिमेंट हे इलेक्ट्रॉन गेन करतात, हे जर तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये शिकायचं म्हटलं तर मी तुम्हाला अगोदर ते सांगतो की कोणते एलिमेंट इलेक्ट्रॉन लूज करतात आणि कोणते एलिमेंट इलेक्ट्रॉन गेन करतात. जे एलिमेंट एस ब्लॉकचे आहेत आणि पी ब्लॉकमधले सुद्धा ॲल्युमिनियम वगैरे, ॲल्युमिनियम गॅलियम वगैरे इलेक्ट्रॉन लूज करू शकतात, कारण ते इलेक्ट्रो पॉझिटिव्ह पकडतो. ट्रान्झिशन मेटल पण लूज करतात, झिंक, ZnCl2 वगैरे 2-2 इलेक्ट्रॉन लूज करू शकतात, परंतु त्यांची केसेस वेगळे आहेत बाकीचे, कारण ते ऑक्सिडेशन स्टेट्स त्यांच्या व्हेरिएबल आहेत, त्यामुळे ते कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस फॉर्म करतात. त्याची स्टडी आपल्याला वेगळी करायची. ओके, तर या आता असेच काही तुम्हाला एक्झाम्पल्स देतो तुम्हाला घरी करण्यासाठी, तुम्ही करू शकता घरी असं. त्याच्या अगोदर लक्षात घ्या, आउटर इलेक्ट्रॉन 1 म्हणजे आउटर इलेक्ट्रॉन 1 असलेले हे आहेत बघा, लिथियम, सोडियम, लीना, करण, रुबी, क्रिसमस के लिए फरार. हे फ्रान्सियम जो आहे ना, फ्रान्सियम रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे, हा घेत नाही आपण, हा केमिकल रिॲक्शनमध्ये घेत नाही, कारण हा खूप अनस्टेबल आहे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट असल्यामुळं. फक्त आपण ती एवढेच 1, 2, 3, 4, 5 याच्यावर हायड्रोजन आहे, हायड्रोजन सुद्धा, हायड्रोजनची केस वेगळी आहे, त्याला आपण वेगळंच एक चॅप्टरच आहे हायड्रोजन म्हणून आपल्याला, ते तर स्टडी करायचे तिथं. ठीक आहे, फ्रान्सियम हा रेडिओ ॲक्टिव्ह आहे. तर हे सगळ्यांचं ह्याचं कॉन्फिगरेशन काय, 2,1 आहे, 2,1 हे 2,8,1 2,8,8,1 ह्याचं काय 2,8,18,8,1 असं. किती याचा 37 10 28 28 आणि 9 28 आणि 8 36 बरोबर 37. इथं असंच 2,8,18 32 एक वाढणार, 8 18 32 8 1 ह्याचं कॉन्फिगरेशन अशा प्रकारे येत असते बरं का. तुम्हाला मी इन टर्म्स ऑफ एस आणि पी कॉन्फिगरेशन सांगितलं नाही किंवा सबशेलचं कॉन्फिगरेशन सांगितलं नाही, त्यामुळे ऑर्बिटचंच तुम्हाला लिहून देतो. आता इथं 2,8,18 32 झालं ना, हे लॉंगेस्ट सिरीज आहे. पुन्हा आता काय होते, पुन्हा इथे पण तेच येते बरोबर आहे, 32 येते, इथं पण 32 येते. म्हणजे असेच प्रकारे, पण ह्याची काही गरज नाही बरं का आपल्याला, कारण हे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे, त्यामुळे याचा आपण विचारच करत नाही आहे. चला आता असंच ह्याच्या फक्त बघा, ह्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती आहे, 1 इलेक्ट्रॉन आहे, 1 आहे 1 आहे 1 आहे. ह्यानं काय करणार, 1 इलेक्ट्रॉन लूज करायचा प्रयत्न करणार, संपला विषय. तर काही, कारण 1 इलेक्ट्रॉन लूज केली ह्याचं ऑक्टेट कंप्लीट आहे ना, ऑक्टेट कंप्लीट आहे, ह्याचं डबलेट आहे, डबलेटवाला ऑक्टेटसाठी प्रयत्न करत नाही. मग आपल्याला माहिती आहे की हे 1 इलेक्ट्रॉन लूज करायचा प्रयत्न करतात. आता हे बघा बरं का, आता हे जेव्हा तुम्ही मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन बघता तेव्हा हे एलिमेंट आले, समजून घ्यायचं की ह्याची कॅपॅसिटी 1 इलेक्ट्रॉन लूज करण्याची आहे. ठीक आहे, आता 2 इलेक्ट्रॉन लूज करायची कॅपॅसिटी कोणाची आहे बघा. आता ह्याच्या पुढची बरं का, आता मी लिहून देत नाही, हे ह्याच्या पुढचीच आहे ती. लिथियमच्या पुढं काय आहे, बेरिलियम आहे, बोरॉन आहे, सॉरी बोरॉन नाही आहे, मॅग्नेशियम आहे, इथं बोरॉन आहे, पुढं बोरॉन आहे, इथं मॅग्नेशियम, कॅल्शियम आहे, स्ट्रॉन्सियम, बेरियम, रेडियम. आता हे रेडियम पुन्हा रेडिओ एलिमेंट आहे, त्यामुळे ह्याचे पुन्हा रिॲक्टिव्हिटीचा प्रश्नच नाही. हा केमिकल रिॲक्शन्स किंवा केमिकल मुवमेंट शोज करत नाही. ह्याच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, इथं 2,2 येतं. तसंच तुम्ही इथं बघू शकता, इथं काय असणार आहे 2,8,2. ह्याचे इलेक्ट्रॉन 2 आहेत कॅपॅसिटी, तर 2 इलेक्ट्रॉन. आताच आपण MgO मध्ये 2 बघितलं होतो, कॅल्शियमची मी तुम्हाला 2 सांगितलं होतं आताच, 2,8,8,2. आता तुम्ही हे तुम्हाला मी सुरुवातीला म्हणलं होतं बघा, ॲटॉमिक नंबर पाठ केले पाहिजेत. हे ॲटॉमिक नंबरवर कॅल्शियमचा 20 आहे, म्हणजे 20 2,8,8,2. आता हे कसं लक्षात राहते, तर एक तर तुम्ही असे ऑर्बिट उभे तुम्ही कॉलम पाठ केल्यावर तर खूपच चांगलं झालं, पण तुम्हाला ॲटॉमिक नंबर जरी पाठ असेल तरी ॲटॉमिक नंबरवरून, आता जसं कॅल्शियमचा किती आहे 20 आहे, पहिल्यामध्ये 2 असतात, दुसऱ्यामध्ये 8 असतात, की झाले 10 18
10 आणि 8 18, अजून 2 टाकले 20. अशा प्रकारे कॅल्शियमचे काय झाले 20 इलेक्ट्रॉन कंप्लीट झाले. असं बी आपण डोकं लावू शकतो. ओके, किंवा हे जरी पाठ असेल तरी काय हरकत नाही, पण ह्याच्यामध्ये होते बरं काय. बघा ह्याला काय करतो आपण, लीना, करण, रुबी, ख्रिसमस के लिए फरार, असं एक मी हे जोडलेलं आहे. काय म्हणतात त्याला तुम्ही, एक नॉमिनल्स. ओके, नॉमिनिक्स मी जोडलेलं आहे. ते आपल्याला एक ट्रिक म्हणा तुम्ही, किंवा तुमच्या डोक्यामध्ये ठेवायला काहीतरी एक शब्द काय शब्द इथं, लीना, याला याने, करण, रुबी, ख्रिसमस के लिए फरार. आता हे के लिए इथे शब्द आहे बरं का, ख्रिसमस के लिए फरार, ख्रिसमस के लिएचं काही इथे संबंध नाही, परंतु आता असे शब्द येणारच. तुम्ही फक्त ह्याच्यावरच तुम्ही डोक्यात ठेवा, ठोक्यात राहत नाही. आता ह्याला कसं करू शकतो तुम्ही, ह्याला बेटाचं BETA आपण आता व्हॉट्सअप टायपिंगने शिकवले, BETA केलं की बेटा येते आपोआप. ठीक आहे, बेटा मांगे म्हणलं की MG, कार CA, स्कूटर. आता स्कूटर आजच्या जमान्यामध्ये कोणी मागत नाही ना रे, स्कूटी मागते. मागितला तर मुलगी तर स्कूटीच मागते. ओके, मुलगा स्कूटर मागणार नाही, तो मोटरसायकलच मागेल. मला रॉयल एनफिल्ड द्या. ओके, मला भारी भारी अशा स्पोर्ट्स गाडी या, KTM असलं काहीतरी द्या, असं म्हणेल मुलगा. तो कशाला म्हणेल, स्कूटर. बेटा मागे कार, स्कूटर. बाप राजी. बाप काय करणार बिचार, मेहनत करते, कमवते, कोणासाठी, लेकरासाठी कमवते. मग लेकराला त्यांनी देतोच म्हणते, नगं कशाला म्हणेल. अगोदर 1-2 महिने नगं म्हणेल, परंतु त्यानं मग आईला सांगते मुलगा, पप्पाला सांग ना, मला खूप लांब पडायला लागले, कॉलेज खूप लांब आहे, खूप वेळ चाललाय माझा वाया, क्लासला जायचं आहे, मग कसं करू मी, अभ्यास होत नाही आहे, मार्क कमी पडायला लागल्यात. शेवटी मग ठीक आहे, बाप राजी. ठीक आहे, बेटा मागे कार, स्कूटर, बाप राजी. अशा प्रकारे आपण राजी करून घेत आहोत बापाला. तर हे आहेच आपलं नॉर्मल टेंडन्सी. तर अशी मी ट्रिक जोडलेली आहे, बेटा मागे कार, स्कूटर, बाप राजी. अशा प्रकारे तुम्ही डोक्यात ठेवा. स्कूटर SC येते बरं का, पण SR लक्षात ठेवायचं स्कूटरमध्ये. स्कूटीचं SC ते बी आहे आपल्याला, ते बी एक ट्रिक आहे आपली. ठीक आहे, तर इथं बघा आता काय होईल, 2 8, ह्याच्यापेक्षा जास्त 18 8 2 2 8 18 32 8 2 अशा प्रकारे. ह्याचं तर काही गरजच नाही, डबल 32 येते, काय टेन्शन घ्यायचं नाही याचं. ठीक आहे, तर अशा प्रकारे एक मिनिट 18 डबल आहे रे, 18 डबल आहे इथं, 32 नाही. बरोबर, खाली 32 आहे, 18 डबल आहे. अच्छा, खाली 32 आहे. ओके, आता ॲटॉमिक नंबर एक मी सिम्पल कॅल्क्युलेशन करतो, तो माझ्या डोक्यामध्ये आलं. ओके, 10 28 28 सण इथले 2 इथं घातलो, 30 सण 8 40 48 सण हे 8 56 48 8 56 बरोबर 54 हे 2 56 राईट. बरोबर, ॲटॉमिक नंबर इथं आय होप लक्षात आलं तुमच्या. आता तर अशा प्रकारे ही 2 आहेत, जे आउटर इलेक्ट्रॉन 2 असतात त्यांचे ते लूज करतात. तर इकडे गेन करणारे सुद्धा आहेत, गेन करणारे इकडे असतात, ते इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट म्हणतो आपण. इकडे S ब्लॉकमध्ये कोणते, फ्लोरीन. बघा, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलेनियम, पोलोनियम. तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टॅटिन हे तर पाठच करायला पाहिजे बरं का. हे त्याची ट्रिक्स मला माहीतच नाही आहे, किंवा मी करून देऊ शकतो तुम्हाला तयार, पण ह्याची आहे बघा, ह्याची तुम्ही ओरे सचिन सेंचुरी थेअरी पॉलिसी असं तुम्ही डोक्यात ठेवू शकता, किंवा काहीतरी तुम्हाला जे वाटेल ते. तर हे तुम्ही डोक्यात ठेवा. ह्याच्यामध्ये आउटर इलेक्ट्रॉन्स काय आहेत माहिती आहे का, 6 आहेत. 2,6 286 पुन्हा 28 18 6 पुन्हा 28 18 6 इथं 28 18 32 6 अशा प्रकारे हे 6 आहेत. ह्यांना 6, पण हे जास्त रिॲक्टिव्ह नाहीत बरं का. जेवढे हे 3 रिॲक्टिव्ह नाहीत, हे
खूप लवकर रिॲक्टिव्ह आहेत. त्यात ऑक्सिजन खूप लवकर आहे, इलेक्ट्रॉन ॲब्झॉर्ब करतो खूप लवकर. आणि इकडे फ्लोरीन तर माहिती आहे तुम्हाला, आउटर इलेक्ट्रॉन 7 आहे, एकच इलेक्ट्रॉन कमी असते. तुम्ही आता हे 2s7 2h7 2h7 आता हे सगळं तुम्ही डोक्यात घेऊ शकता. ठीक आहे. तर हे हॅलोजन्स आहेत, ह्यांच्याकडे 7 आहेत, म्हणजे हे इलेक्ट्रॉन लूज करणार, हे इलेक्ट्रॉन गेन करणार. हे तुम्हाला आता जेव्हा मी रिॲक्शन देईल करायसाठी, त्याच्यामध्ये तुम्ही इथं मस्तपैकी इमॅजिन केलं पाहिजे की कोण इलेक्ट्रॉन लूज करतोय आणि कोण इलेक्ट्रॉन गेन करतोय, हे तुम्ही इथं डोकं लावलं पाहिजे. चला तर बघा आता पहिलं दुसरं बघा, कोणी इलेक्ट्रॉन लूज करते ते एक, मी तुम्हाला कॅल्शियम दिले, मॅग्नेशियम दिले, हां Ca प्लस F2. आता हे आउटर इलेक्ट्रॉन्स तुम्ही शोधा आणि कोण इलेक्ट्रॉन लूज करते ते सांगावं, इमॅजिन करा दिसतंच. ठीक आहे. Al 3Cl ओके, किंवा 3/2 Cl2 बी केलं जमते, कारण Cl2च्या फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. तर ह्याचा काय फॉर्ममध्ये बघा, ह्याचं किती कोण इलेक्ट्रॉन लूज करते काय नाही, तुम्ही जस्ट हिंट म्हणून लक्षात घेऊ शकता हे. ठीक आहे. तर बघा Zn S आता ह्याच्यामध्ये तुम्हाला रिड्युसिंग एजंट कोणता आहे, ऑक्सिडायझिंग एजंट काय काढायचं ते तुम्हाला मी सांगतो. ऑक्सिडायझिंग एजंट कोणता आहे, रिड्युसिंग एजंट कोणता आहे, कोण इलेक्ट्रॉन लूज करते कोण इलेक्ट्रॉन गेन करते ते तुम्हाला काढायचं आहे. ओके. ह्याच्यामधले तुम्हाला सांगितलं आता. ओके, तुम्हाला ह्याच्यात काय फाइंड करायचे, ह्याच्यामध्ये फाइंड करायचे एलिमेंट्स, फाइंड एलिमेंट्स act as oxidizing agent and reducing agent. कोण reducing agent, त्याच्यातले 4 ऑक्सिडायझिंग एजंट आहेत, 4 reducing agent आहेत. ओके. reducing agent. Also find number of electron lose or gain by respective एजंट्स. रेस्पेक्टिव्ह एजंट्सनं किती इलेक्ट्रॉन लूज केलेत किंवा किती इलेक्ट्रॉन गेन केलेत ते सुद्धा तुम्हाला इथं काढायचं आहे. हे याच्यामध्ये तुम्हाला एवढं शिकायचं आहे. ठीक आहे. चला, ओके, बाय.